भुजंग या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. तर पहा, पहिला पर्याय आहे सर्प. सर्प म्हणजे काय? भुजंग. बरोबर आहे. दुसरा पर्याय आहे साप. साप म्हणजे काय? भुजंग. बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे अही. अही म्हणजे भुजंग. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. सर्प, साप, अही, भुजंग हे सर्व समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पहा. दीनमणी या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? पंगू, अटकाव, वन्ही, सूर्य. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सूर्य. दीनमणी म्हणजे काय? सूर्य. पुढील प्रश्न पहा. बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यामध्ये विचारला गेला आहे. बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? कोण होते? तर विमेशचंद्र बॅनर्जी. हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य सेवक भरती यामध्ये विचारला गेला आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? विमेशचंद्र बॅनर्जी. पुढे पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती? प्रश्न महत्वपूर्ण आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सरोजिनी नायडू. लक्षात ठेवा, सरोजिनी नायडू या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. चले जाव ही घोषणा कोणाची आहे? पर्याय पहा. सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, महात्मा गांधी, पंडित नेहरू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. चले जाव ही घोषणा महात्मा गांधी यांनी दिली होती. लोकहितवादी हे कोणाचे टोपणनाव आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखलं जायचं. पुढचा प्रश्न. मानवामध्ये गुणसूत्रे किती असतात? तर 46 गुणसूत्रे असतात. किती असतात? 46. जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे इंडोनेशिया. जगातील सर्वात मोठा बेटांचा समूह इंडोनेशिया. भारतातील भाजीपाल्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. भारतातील भाजीपाल्याचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य पश्चिम बंगाल. पुढे पहा. केशवस्वामी हे कोणाचे टोपणनाव आहे? केशवस्वामी हे कोणाचे टोपणनाव आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे केशव आत्माराम कुलकर्णी. केशव आत्माराम कुलकर्णी यांचं टोपणनाव आहे केशव स्वामी. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता गट चुकीचा आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. काय विचारला आहे? खालीलपैकी समानार्थी शब्दांचा कोणता गट चुकीचा आहे असं विचारलेलं आहे. पहिला पर्याय पहा. अहर्निशी, रात्रंदिवस, सतत. विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला पर्याय आहे यामध्ये सर्व समानार्थी शब्द आहे. हा गट बरोबर आहे. आपल्याला चुकीचा गट विचारलेला आहे. दुसरा पर्याय पहा. अशक्त, रोडका, दुर्बल, क्षीण हे सर्व समानार्थी शब्द आहे. हा दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा. अडथळा, मनाई, प्रतिबंध, अटकाव. तर हे सर्व समानार्थी शब्द आहे. तिसरा पर्याय बरोबर आहे. अडथळा, मनाई, प्रतिबंध, अटकाव. चौथा पर्याय आदित्य, अही, भुजंग. विद्यार्थी मित्रांनो, चौथा पर्याय चुकीचा आहे. का चुकीचा आहे? तर या ठिकाणी आदित्य या शब्दाचा अर्थ काय होतो? सूर्य असा होतो. काय होतो?
सूर्य आणि अही भुजंग या दोन्ही शब्दांचा अर्थ काय होतो? साप असा होतो. साप, नाग. लक्षात ठेवा, साप, नाग, भुजंग, अही हे समानार्थी शब्द आहेत. आणि आदित्य म्हणजे काय? सूर्य. या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? चुकीचा गट कोणता आहे? तर 4 नंबर पर्याय आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. आस्था या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? आस्था, आपुलकी, कळवळा, अगत्य यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, आपुलकी म्हणजेच काय? आस्था. कळवळा म्हणजेच काय? आस्था. अगत्य म्हणजेच काय? आस्था. लक्षात ठेवा, आस्था, आपुलकी, कळवळा, अगत्य हे सर्व समानार्थी शब्द आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. पुढचा प्रश्न. अमाप या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? अमाप. पर्याय पहा, रोडका, स्तोम, विपुल, भयंकर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विपुल. अमाप म्हणजे काय? विपुल. अमाप म्हणजे विपुल. पुढचा प्रश्न. खालीलपैकी समानार्थी शब्दांचा चुकीचा गट ओळखा. चुकीचा गट ओळखा असं विचारलं आहे. पहिला पर्याय पहा, अपंग, व्यंग, लुळा, विकल, पंगू. हा पर्याय बरोबर आहे, कारण सर्व शब्द समानार्थी आहे. अवघड, कठीण, बिकट हा पर्याय सुद्धा बरोबर आहे, कारण सर्व शब्द समानार्थी आहे. हिरण्यगर्भ, भास्कर, दिनकर, सूर्य हे सर्व शब्द समानार्थी आहे. आपल्याला काय विचारलं? चुकीचा गट कोणता? योग्य उत्तर आहे यापैकी नाही. यापैकी नाही. सर्व पर्याय हे बरोबर आहे, त्यामुळे चुकीचा गट कोणताच नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. पुढील प्रश्न पहा. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते? पर्याय पहा, मुंबई, दिल्ली, चेन्नई यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कमीत कमी 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य सेवक भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते? तर मुंबई या ठिकाणी भरलं होतं. कोणत्या वर्षी भरलं होतं? तर लक्षात ठेवा, 1885. साल तोंडी पाठ करून ठेवा. 1885 या वर्षी काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरलं होतं. कोणत्या ठिकाणी भरलं होतं? मुंबई या ठिकाणी भरलं होतं. आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? विमेशचंद्र बॅनर्जी. विमेशचंद्र बॅनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतो म्हणजे असतो. पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलं, साल 1885 आणि पहिले अध्यक्ष विमेशचंद्र बॅनर्जी. पुढचा प्रश्न पहा. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात? कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय म्हटलं आहे? स्थानिक या ठिकाणी तुम्हाला र सारखा पाठ दिसतोय की नाही? र दिसतोय. स्वराज्य या ठिकाणी सुद्धा र सारखा पाठ दिसतोय. आणि संस्था या ठिकाणी, संस्था या ठिकाणी पहा, संस्था या ठिकाणी सुद्धा र सारखा पाठ दिसतोय. हा र 3-4 वेळेस तुम्हाला र सारखा पाठ दिसतो की नाही? मग रिपन असं लक्षात ठेवायचं आहे. जर तुम्ही विसरले तर. ओके. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन. पुढचा प्रश्न पहा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पर्याय पहा, लाला लजपतराय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे. अवडंबर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? पर्याय पहा, विलक्षण, चंचल, बिकट, देखावा.
अवडंबर या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय देखावा. अवडंबर म्हणजे काय? देखावा. लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जो काही पहिला पर्याय आहे विलक्षण. विलक्षण म्हणजे काय? विलक्षण म्हणजे काय? नवीन, अपूर्व. विलक्षण, नवीन, अपूर्व हे झाले समानार्थी शब्द. त्यानंतर दुसरा पर्याय आहे चंचल. चंचल म्हणजे काय? अस्थिर, क्षणिक. चंचल म्हणजे अस्थिर, क्षणिक. नंतर आहे बिकट. बिकट म्हणजे काय? कठीण, अवघड. आपण म्हणतो ना, त्याची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप कठीण आहे, खूप अवघड आहे. म्हणजे कसं? गरिबी आहे असं. बिकट, कठीण, अवघड. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो अवडंबर शब्द आहे ना, हा आपण वाक्यांमध्ये वापरून पाहू. म्हणजे काय होईल? तुमच्या लक्षात राहील. अवडंबर म्हणजे काय? देखावा. ओके. आता हा शब्द वाक्यांमध्ये पहा कसा वापरायचा. लग्न समारंभात गरजेपेक्षा जास्त अवडंबर करण्यात आले होते. अवडंबर म्हणजे काय? जास्त देखावा. ओके. त्याच्या भाषणात मुद्द्यांपेक्षा अवडंबर अधिक होता. म्हणजे काय? जास्तच वेगळंच काहीतरी बोलत राहायचं इकडलं तिकडलं म्हणजे अवडंबर. नंतर पहा, सण साजरा करताना केवळ अवडंबर न करता अर्थ समजून घ्यावा. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अनेक जण अनावश्यक अवडंबर करतात. त्यानंतर साधेपणातही आनंद असतो, त्यासाठी अवडंबर गरजेचा नसतो. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला समजलं असेल अवडंबर या शब्दाचा अर्थ काय होतो. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत ते प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.